आणि आता बातमी प्रकल्पग्रस्तांच्या वेदनेची। सह्याद्री व्याघ्र प्रकल्पग्रस्तांचं भिवंडीजवळ पुनर्वसन केलं, पण सरकार त्यांच्या हाल अपेष्टांकडे ढुंकूनही बघत नाहीये। आता हे प्रकल्पग्रस्त आम्हाला आमच्या मूळ गावी जाऊ द्या म्हणून आंदोलनाला बसलेत। परवानगी नाही दिली तर आत्मदहन करू असा इशाराही त्यांनी दिलाय। पाहूया। काही सुद्धा दिलेलं नाही। 2 लाख रुपये दिले तर 2 लाखात काही घर होती ते का बरं? लय आम्हाला इकडे दुखात घातले सरकारनं। सरकारवर आपल्याला म्हणता येत नाही, मरतील ना तेवढी चांगली आहेत, फसवून आणलेले सरकारने। पश्चिम घाटाच्या कुशीत चांदोली आणि कोयना अभयारण्यात वाघांचं अस्तित्व आहे। चांदोली नॅशनल पार्क आणि कोयना अभयारण्याला एकत्र करून सह्याद्री व्याघ्र प्रकल्प तयार करण्यात आला। वाघांबरोबरच बिबटे, गवा, चितळ, सांबर आणि हरिण या प्राण्यांनाही या प्रकल्पात संरक्षण मिळालंय। पण त्यासाठी जंगलातल्या रवडी, आडोशी माडोसी, कुसापूर, खिरखंडी गावातल्या लोकांना भिवंडीच्या एकसाल सागाव हद्दीत कोयना पाचगाव मध्ये 2015 मध्ये स्थलांतरित व्हावं लागलं। आता या प्रकल्पग्रस्तांचे हाल सुरू झालेत। ते म्हणजे काय रडण्यासारखं झाले, नाही तर आम्हाला काय भेटणार, तर आम्ही काय करणार? कशाच्या जीवावर आम्ही जगणार? काम नाही, धंदा नाही, नोकरी नाही, काय नाही। काम होतं ते पण सुटले, 4 पैशाची नोकरी नाही, जनावर आहे ती सोडायला जागा नाही, शेती होती ती सरकली, वारं वादळ सुटलं की लाईट जाते, पाणी नाही, लाईट नाही, उजीड नाही, काय करायचं आम्ही? कोयना पाचगाव मध्ये 70 गावकऱ्यांचं पुनर्वसन करण्यात आलंय। त्यांना कसण्यासाठी दिलेली जमीन नापीक आहे। स्थानिक गुंड जमिनीवर अतिक्रमण करतायत। अतिक्रमण हटवलं की दमदाटी आणि मारहाण केली जाते। पिण्याच्या पाण्याचे प्रचंड हाल आहेत। वैतागलेल्या स्थलांतरितांनी आत्मदहनाचा इशारा दिलाय। पाण्याची सोय नाही, पाण्याची सोय तर आहेच नाही। फिल्टर बसवलाय 5 गावासाठी, त्याला पाणी एक दिवस पण पाणी नाही आले, टाकी बसवून। काय कसं काय चाललंय मग जीवन? जीवन चाललंय, मरायचं का जगायचं? जीवन तर काय चाललंय आता जायचं जीवन चाललंय। 2 महिने बांधलेली आहेत तर पाणी नव्हतं, पाणी नाही, बोर लाईटच आमची बंद केली, डीपी पाणीच नव्हतं गुरं वाटायचं, तडफडायचं। पुनर्वसनावेळी सरकारनं दाखवलेलं एकही स्वप्न सत्यात उतरलेलं नाहीये। गावात धड रस्ता नाहीये आणि घरांच्या भिंतींनाही तडे गेलेत। दिलेली आश्वासनं पूर्ण करा किंवा आम्हाला आमच्या मूळ गावी जाऊ द्या अशी मागणी हे गावकरी करतायत। तिकडे आम्हाला जागा दिली तिथं आदिवासी आम्हाला त्रास देते ते उलट आता आम्हाला असं वाटतंय की आमची आपली जागा होती ती जागा आम्हाला द्या, नाहीतर हितलं तरी चांगलं करून द्या, असं काहीतरी सरकारनं करावं। जायला रस्ता व्यवस्थित नाही आम्हाला, म्हणजे शेतात जायचं म्हणलं तरी आम्ही चिखल तुडवतच जातोय ना। हे बघा, जिथे आम्ही होतो तिथं चटणी भाकरी खाऊन दिवस चांगले काढीत होतो, पण इथं तुमची भाजीपाला खाऊन ना आमचा दिवस निघू शकत नाहीत। आम्ही लवकर मरून जाऊ। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मूळ गाव असलेल्या सातारा जिल्ह्यातल्या दरेगावचे माजी सरपंच लक्ष्मण नारायण शेलार यांचाही या गावकऱ्यांमध्ये समावेश आहे। मायबाप सरकार त्यांच्यावरचा अन्याय कधी दूर करणार हा प्रश्न आहे। अनिल वर्मा, एबीपी माझा, भिवंडी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।